नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धुळे सुरत महामार्गावर भीषण अपघात, सोनखाम उड्डाण पुलावर टँकर आणि आयशरची जोरदार धडक। नमस्कार, धुळे सुरत या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास सोनखाम येथील उड्डाण पुलावर टँकर आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली। या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने एक जण किरकोळ जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आयशर क्रमांक MH18BZ 2930 आणि टँकर क्रमांक GJ12BT 6615 यांच्यात ही जोरदार धडक झाली। रात्रीची वेळ असल्याने आणि धडक मोठी असल्याने परिसरात मोठा आवाज झाला। या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचा चक्काचूर झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग आपत्कालीन सेवा देणारी 1033 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाचे डॉक्टर रवींद्र वळवी, हेल्पर सोमनाथ नाईक आणि चालक अजय वळवी यांनी वेळ न घालवता जखमी व्यक्तीवर घटनास्थळीच प्राथमिक उपचार केले। जखमीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे। महामार्गावरील वाढत्या रहदारीमुळे आणि उड्डाणपुलांवरील वेगामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याने वाहनधारकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोसम शेख, विसरवाडी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।